आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। बीड प्रकरणात संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही। जितेंद्र आव्हाड यांनी आता धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलेला आहे। संतोष देशमुखांना मारल्यानंतर व्हिडिओ कॉल करून कोणत्या आकाला दाखवलं, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील आता विधानसभेत आरोप केलेला आहे। अनेक सवाल देखील त्यांनी या हत्येच्या संदर्भातले उपस्थित केलेले आहेत। बीड प्रकरणातील संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही। जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलेला आहे। त्याच्याकडे चौकशी अपेक्षा करतो का कुठल्या अधिकाऱ्याच्या, तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या? साहेब, खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते। त्या रिटायर्ड जज चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते। मोठ्या मोठ्या डॉक्टरला नाही, जिल्ह्याच्या सीएसला विचारला अध्यक्ष महोदय। ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय, संतोष देशमुखला मारलेला, अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून। 1 इंच सोडा अध्यक्ष महोदय, 1 mm सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो। इतका बेरहमीने मारला त्याला, किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय। व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय। कुणाला दाखवलाय? मी आता कोणाचं नाव घेणार नाही, मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय, मी कोणाचं नाव घेणार नाही। व्हिडिओ कॉल करून दाखवलाय, हे बघ याला कसं बदलतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।